फिअर मिक्स विथ होप. एका बाजूला भीती आहे आणि एका बाजूला आशा आहे. Yes. आणि ह्या द्वंद्वात लोक बरेच जण घरात बसूनच अरे मला जर कोणी सांगितलं की IVF करा आणि मी Yes, 30-40%, 45% सक्सेस आहे, याचा अर्थ मग 60% फेल्युअर होणार आहे. क्लॅरिटी असली ना की त्यांचं स्ट्रेस. Yes. क्लॅरिटी असणं इज रेमेडी फॉर रिडक्शन ऑफ स्ट्रेस. फायनान्शियलपेक्षाही बाकी फायदे आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो की 3 सायकलचे 3 फायदे. सगळ्या पेशंटला सगळे टेस्ट करायचे काय करायचं, याला जी पाहिजे तेवढीच करा. So, म्हणून फर्टिलिटी इज व्हेरी टाइम कॉशियस. एनिवे आपण परत मुद्द्याकडे येऊ. हॅलो, हाय, नमस्कार. सो वेलकम बॅक. जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बघितलं की स्ट्रेस आणि IVF यांचं रिलेशन काय आहे किंवा IVFच्या सक्सेसवर स्ट्रेसचा कितपत परिणाम होतो. तर जसं IVFच्या ट्रीटमेंटमध्ये तिन्ही गोष्टी असतात, म्हणजे एक मेडिकल पार्ट आहे, एक इमोशनल पार्ट आहे आणि एक फायनान्शियल पार्ट आहे. तर शीतल मॅम, फायनान्शियल पार्ट किंवा मेडिकल पार्ट आणि इमोशनल हे कसं मॅनेज करू शकतो आपण? कारण पेशंटला पहिले जेव्हा आपण IVF म्हटलं की पहिला प्रश्न, अरे बापरे, मला ट्रीटमेंटसाठी Yes. एवढे इंजेक्शन घ्यावे लागतील, मला बेड रेस्ट लागणार हो. आहे, मग मला पैसे किती लागतील. आणि मी जेव्हा पैसेही दिले तर मला याच्यातली Guarantee गॅरंटी किती किती आहे आहे? की मला 100% मला बाळ मिळेल. त्याच्यात मला ट्विन प्रेग्नन्सी राहिली तर मला एक मुलगा एक मुलगी मिळेल. हे असे बरेचसे प्रश्न असतात पेशंटचे. Yes. की मग फायनान्शियल ज्याच्यासाठी जर आणि 2007 पासून आपला एक 3 सायकलचा प्रोग्राम केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 3 IVF सायकल करून जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मग पेशंटला जे आहे हाफ द पेमेंट आपलं रिफंड होतो. अर्धे पैसे. त्याच्यामध्ये पेशंटला आपण सांगू शकतो की नाही, जेव्हा आपण एम्ब्रियोज एक्स्ट्रा तयार होतात मग आपण एम्ब्रियोज फ्रीज पण त्याच्यामध्ये 1 Yes. वर्षासाठी पेशंटला त्याच्या नावाने ते एम्ब्रियोज फ्रीज केलेले असतात. जेव्हा पेशंट फ्रेश सायकलला कन्सीव्ह नाही झाली की मग ते आपण फ्रोझन सायकल पण तिथे करू शकतो. हे जेव्हा आपण पेशंटला पहिल्यांदा सांगतो, प्रॉपर काउन्सिलिंग केली की मग तिथे फायनान्शियल बर्डन त्यांचं कमी होऊ शकतं. की ठीक आहे, मी आता एक सायकल, मेंटली पण पेशंट प्रिपेअर असतात की मी एक सायकल करणार. ठीक आहे, मला डॉक्टरने जसं सांगितलंय की एक सायकलचा सक्सेस रेट 30 ते 40% आहे, मी त्या 30% झाली तर वेल अँड गुड आहे. पण मी नाही झाली तर मी नेक्स्ट सायकलला जाईल, मी थर्ड सायकलला जाईल. एवढं सगळं करून पण नाही झालं तर मी परत त्या 3 सायकल प्रोग्राम मध्ये परत इथे म्हणजे असं काही नाही की 3च सायकल, काही जणांना 4-5-6 आणि या प्रोग्राम मध्ये आपल्याकडे 15,000पेक्षा जास्त लोक झाले, हो. पेशंट झाले की ज्यांनी 3 सायकलचा फायदा घेतला. Yes. भरपूर पेढे खाल्ले. म्हणून माझं वजन जास्त. खूप पेढे खाल्ले. हे 2007 मध्ये चालू केलं. Yes. याच्यामागे काय नेमकं हे होतं? याची मागची ना स्टोरी story. म्हणता येईल Yes. आपल्याला. ही स्टोरी खूप भारी किंवा वेगळी. बेसिक काय, माझं सगळं ट्रेनिंग झालं इंग्लंडला, म्हणजे MBBS झालं, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशालिटी. आणि इंग्लंडला काय होतं की सगळं NHS हेल्थ केअर सिस्टम होतं. त्यामुळे तिथे डॉक्टर आणि पेशंट ह्याच्यामध्ये पैशाचा विषयच येतो. येस. आणि त्यामुळे सांगायचं तुम्हाला IVF करायचं, तुम्हाला हे ऑपरेशन करायचं, ते झालं, डेट द्या, तारीख द्या. आणि मनी हा संकल्पनाच नाही की डॉक्टर पेशंट. आणि मग भारतात आलो 2003-4 साली. आणि मग इथे सगळं पेशंटशी बोलल्यावर जसं तू म्हणाली तसं की सुरुवातच तिथे होते की खर्च किती आणि गॅरंटी काय. आणि जे स्वाभाविक आहे, कारण IVFला काय असं साधा सुद्धा नाही, बऱ्यापैकी खर्च येतो. येस. 5 आकडी 6 आकडी खर्च येतो. सो खूप मी त्याच्यावर विचार केला की अरे म्हटलं हे खरे, मला जर कोणी सांगितलं की IVF करा आणि मी 30-40%, 45% सक्सेस आहे, याचा अर्थ मग 60% फेल्युअर होणार आहे. म्हणजे मला दुसरी सायकल करायची, मे बी तिसरी, मे बी चौथी. म्हणजे ते असं बिळात घुसल्यासारखं आहे की हो. त्याचं ज्याला आपण Light म्हणतो ना कधी की येईल? तळ लागत नाही. किंवा इंग्लिशमध्ये म्हणतात की आय कांट सी द लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल. किंवा ते काही लोक एका म्हणजे खेड्यातल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, डॉक्टर हे तर विहीर खणल्यासारखे, पाणी लागे, एकदा खोदायला लागलं की पाणी लागेपर्यंत खोदतच राहायचं, कारण तो दुसरा इलाजच नाही. कारण येस. मग म्हटलं नाही, हे बरोबर आहे की हे कोणालाही अँझायटी येणं स्वाभाविक आहे. मलाही जर असं काही प्रपोजल असेल, कुठले असेल IVF किंवा कुठले असेल, की तिथे गॅरंटी आपण कुठेतरी, बरं इथे सायंटिफिकली आज त्याचा सक्सेसचा आकडा 40% थांबलेला आहे, 45-45 असं जगभरात बोलतात. येस. तर मग म्हटलं ठीक आहे, टेक्नॉलॉजी त्याचं काम करते, पण आपण असं काही करू का की जे सक्सेसफुल पेशंट्स जे झाले ते अनसक्सेसफुल पेशंटला काही प्रमाणात मदत करतात. मग त्यात आर्थिक मदत होते, जसं मग आपण पेशंट बोललं ते इमोशनल मदत सपोर्ट होते, सपोर्ट ग्रुप होतो असं. मग ह्या संकल्पनेतून 2007 साली ते झालं की
साधारण 3 सायकलचं ॲव्हरेज कॉस्टिंग होतं आणि मग एक सध्या 3.5-4 लाख रुपये सगळे पेशंट भरतात. समजा एक 100 पेशंट आहेत, तर 100 पेशंट बाहेर ओपीडीत बसले तर ते आले, तर 100च्या 100 जणांना काय आपण बाळ देऊ शकत नाही, कारण ही टेक्नॉलॉजीची मर्यादा आहे. येस. आणि मग त्यातले काही जण पहिल्या सायकलला होतील, काही दुसऱ्या ह्याच्यात होतील, काही तिसऱ्या ह्याच्यात होतील, काही होत नाही. आतापर्यंतची जी आकडेवारी साधारण 82-83% जणांना होतं, ते आजपर्यंतचं स्टॅटिस्टिक आपलं डॉक्युमेंटेड आहे. मग उरलेल्यांना समजा आपण अर्धे पैसे साधारण 1.5 लाखाच्या आसपास पैसे परत दिले जातात. सो मग हे मी पेशंटला विचारलं तर पेशंट म्हणे दिस इज गुड, कारण आम्हाला क्लॅरिटी येते की साधारण किती अमाऊंट द्यायची. 5-10% बाकीचे जे काही मल्टीव्हिटॅमिन अमुक तो खर्च ठीक आहे, पण एकदम दुप्पट होत नाही, चौपट होत नाही. प्रत्येक केस कोणाला काही डायबिटीज असेल, कोणाला बीपी असेल, त्याचे त्या गोळ्या होतात. पण बाकी IVFचा मेन खर्च त्यात औषधं, इंजेक्शन, हिडन चार्जेस वगैरे असं काही क्लॅरिटी असली ना की त्यांचं स्ट्रेस कमी. येस. क्लॅरिटी असणं इज रेमेडी फॉर रिडक्शन ऑफ स्ट्रेस. मग हे सुरू झालं आणि देन वेंट ऑन, आणि मग ते एक पेशंटला फायदा झाला, दुसरा आला, तिसरा आला, असं ते सगळं चालू होतं. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय लक्षात आलं की ह्याची फायनान्शियल पेक्षाही बाकी फायदे आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो की 3 सायकलचे 3 फायदे, 3 सायकलचे 3 फायदे. तर मग हे 3 कुठले, तर एक सायकोलॉजिकल, म्हणजे जसं शीतल मॅडम तुम्ही म्हटलं की माझी एक सायकल, पहिली सायकल फेल झाली की कोणी कपल, कोणी जोडपं शॉकमध्ये जातं. शॉकमध्ये गेलं की बरोबर आहे, वाईट वाटतं कोणाला. म्हणजे आपण आयुष्यात कुठल्याही गोष्टीत फेल झालो किंवा कुठलीही गोष्ट नाही झाली किंवा अपयशी झाली, अयशस्वी झाली, तर आपण दुखावतो. आणि मग त्याच्यातून आपल्या मनाला सावरून मग जी गोष्ट आपल्याला सक्सेस मिळाली नसते ती परत करण्यामागे आपल्याला एक मनाचा रेजिस्टन्स असतो की नको परत त्या मार्गी जायला, कारण मागच्या वेळेला अपयश आलं. इट्स अ सायकोलॉजिकल रिॲक्शन विच इज व्हेरी नॅचरल. ती भीती कायमच असते. ती भीती कायमच असते, आणि जेवढं फेल्युअर जे असतं तेवढं रेजिस्टन्स जे असतं. आणि मग इकडे मन म्हणतं नको करायला, घरात बसलं तर वाटतं आपण काहीच करत नाही. मग अशा द्वंद्वात कपल्स अडकून जातात. पण जर मी असं ठरवलं की मी 3 सायकलला कमिट केलंय, तर मी मेंटली तयार होतो. मेंटली तयार होतो की मला 3 सायकल करायच्यात. हे मी त्या प्रोग्राममध्ये जाताना, सो हा मेजर सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज तिथे सापडतो. फिअर मिक्स विथ होप. एका बाजूला भीती आहे आणि एका बाजूला आशा आहे. आणि ह्या द्वंद्वात लोक बरेच जण घरात बसून असतात. आणि मग बरेच वर्ष, म्हणजे परवा एक जण म्हणे की बायकोला जेव्हा वाटायचं ट्रीटमेंट करायची तेव्हा नवरा नको म्हणायचा, नवऱ्याला वाटायचं तेव्हा बायको म्हणायची नको आता. जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी 40 क्रॉस होतो. हो, वेळ खूप महत्त्वाचा. काय आपलं प्रजनन आयुष्य मर्यादित आहे. ते 12-13 वर्षाला चालू होतं, 40-42ला संपतं. म्हणजे मी प्रजनन आयुष्य म्हणतो, नॉर्मल आयुष्य नाही. तर ह्या 12-13 पासून हे लग्न व्हायलाच 25 आजकाल उजाड. त्यानंतर आपल्याला उलट 10-15 वर्ष, 35 नंतर स्त्री बियाचा साठा कमी होतो. म्हणून फर्टिलिटी इज व्हेरी टाइम कॉशियस. हे आपण परत मुद्द्याकडे आपण गप्पा मारत बसलो की परत जातो. तर पहिला हा सायकोलॉजिकल फायदा. दुसरी काय होतं की तुम्हीच त्याच डॉक्टरांना त्याच वेळेला आलं की हिस्ट्री माहिती होते, तुम्हाला डॉक्टरांशी रॅपो, स्टाफशी रॅपो, बाकी तुमच्या बरोबरचे पेशंट असतील की एक काइंड ऑफ ग्रुप होतं की जिथे मग तुम्ही अरे मला थोडं बरं वाटत नाही, तुझं काय झालं, हे झालं, एक सपोर्ट ग्रुप तयार होतो. किंवा आता आपल्या पंचवटीतल्या हॉस्पिटलला बरेच जण राहतात जिथे आपण राहायची सोय केली, फ्री राहायची सोय आहे लोकांना. तर तिथे असे ग्रुप्स होतात. म्हणजे मी पण बरेच व्हॉट्सअप ग्रुपवर आहे, आणि मग त्यात असतं की कोणाची तरी निगेटिव्ह आली, कोणाची पॉझिटिव्ह आली, कोणाचं बारसं झालं, कोणाचा मुलगा शाळेत गेला, असे ते अनेक वर्षानुवर्षे ग्रुप चालू आहेत. मग हा झाला सायकोलॉजिकल. दुसरा फायनान्शियल आपण पाहिलं की मग हे एक क्युम्युलेटिव्ह असल्याने पेशंट्सनी पेशंट करता केलेला इन्शुरन्स, म्हणून त्याला आपण पेशंट टू पेशंट इन्शुरन्स पण म्हणतो. तर हे क्युम्युलेटिव्ह असल्यामुळे काय होतं, ॲव्हरेज कॉस्ट जी आज भारतात आहे त्याच्यापेक्षा कमी चार्जेस आपल्याला लागतात. म्हणजे आज आपण म्हणू की 1.5-2 लाख 2 लाख डिपेंडिंग ऑन शहराप्रमाणे ते होते. म्हणजे 4.5-5-6 लाखाच्या ऐवजी ते 3.5-4 लाखातच होतं 3 सायकलचं. सो ॲव्हरेज कॉस्ट हॅज कम डाऊन. परत आपल्याला नाही झालं तर अर्धे मिळू शकतं. सो दिस इज फायनान्शियली बेटर. आणि क्लॅरिटी असते की वो एवढं साधारण मला करायचं आहे. 10-20% पुढे मागे होतं. काही जणांना मध्ये एखादी सर्जरी करायला लागते, काही जणांना एखादी ट्रीटमेंट इम्युनोथेरपी वगैरे करायला लागते, पण ते 20-30% जणांना करायला लागतं.
जर एखाद दुसरी सायकल फेल झाली तर बाकीच्यांना साधारण लक्षात येतं आपल्याला. सो ती अनसर्टन्टी बरीच कमी होते, फायनान्शियल अनसर्टन्टी कमी होते. आणि जसं तिथनं मॅडम म्हटलं की त्यामुळे स्ट्रेस कमी होतो. म्हणजे आपण सायकोलॉजिकल फायदा पाहिला, फायनान्शियल Financial. फायदा पाहिला, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे सगळं करतो की मेडिकल Medically also. मेडिकली म्हणजे ज्याला आपण Fine-tuning होतं. फाईन ट्युनिंग, करेक्ट. म्हणजे उत्तरा मॅडमनी शोधलेला तो शब्द आहे, प्रोग्रेसिव्ह फाईन ट्युनिंग टेक्नॉलॉजी. प्रोग्रेसिव्ह फाईन ट्युनिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय की ह्या सायकलमध्ये काय झालं हे ॲनालिसिस करायचं, समजून घ्यायचं, आणि त्याच्यातले जे काही दोष असतील त्याच्याकरता काही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन्स करायचे, तेवढेच करायचे. म्हणजे आपल्याला भाराभर तपासणी करायची गरज नाही. सर कारण तुम्ही- सगळ्या पेशंटला आपण एकत्रच केले तर खूप कॉस्ट होऊन जाईल. सो करेक्ट. ऍटलीस्ट हे जे तुम्ही म्हणतात फाईन ट्युनिंग ते एक एक आपण रूल आउट करून वी कॅन म्हणजे सगळ्या पेशंटला सगळे टेस्ट करायची काय गरज आहे? गरज आहे. ज्याला जी पाहिजे तेवढीच करा. ओके. तर त्यामुळे मग की बुवा आता ही सायकल झाली, गर्भ झाले चांगले, ओके. नाही झाले तर मग स्त्रीविजात प्रॉब्लेम होता का, तिच्या स्ट्रेस करा. शुक्रजंतूत होता का, मग त्याच्या करा. म्हणजे आपल्याला स्पेसिफिक करता येतं, आणि मग प्रोग्रेसिव्हली आपण ते दुसऱ्या सायकलमध्ये, तिसऱ्या सायकलमध्ये इम्प्लिमेंट Yes. असे 3 सायकलचे 3 फायदे. अशा दृष्टीने तो प्रोग्राम सुरू झाला, आणि तो अजूनही चालू आहे. आणि बरेचदा एक पेशंटच दुसऱ्या पेशंटला सांगतो की बुवा त्याचे बेनिफिट्स आहेत. आणि आय थिंक दॅट इट इज अ पेशंट टू पेशंट इन्शुरन्स. Insurance. म्हणजे मग त्याच्यामध्ये दुसरी तिसरी पार्टी कोणी नाही आहे, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते. कारण आज कसं आपण पाहतो कुठे ऑर्गनायझेशन्स आहेत, हे आहेत, त्यांचा खर्च वाढतो. इथे तसं काहीच नाही. येस. आणि आजकाल कपल्सला कसं टाईट बजेट असतं. हो. सो वन्स दे स्टार्ट देअर जर्नी 3 सायकलमध्ये एनरोल झाले की दे नो दॅट वी हॅव स्टार्टेड, आणि ईच सायकल कन्सिडरिंग 30-35% चान्स ऑफ सक्सेस, तर एक 90% पेशंट 82 पॉईंट काहीतरी हा. आहे. तर त्यांना प्रेग्नन्सी मिळते. 2000 किती 19 वर्ष झाली. येस. 19 वर्षामध्ये जेवढे हजारो एक गेले किंवा पेढे खाल्ले तर त्यातलं साधारण 82 पॉईंट काहीतरी टक्के हा सक्सेस. म्हणजे सक्सेस नुसतं प्रेग्नन्सी नाही, Life pregnancy. गर्भपिशवीत हार्टबीट दिसलं, Yes. त्याला आपण सक्सेस म्हणतो. म्हणजे हो. हा पण हा प्रोग्रामचं महत्त्व आहे. नुसतं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं नाही. कारण स्टॅटिस्टिकली काय आहे की आज तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर साधारण 12 ते 17% प्रेग्नन्सीजचं ॲबॉर्शन होतं. आता पेशंट काय आपल्याकडे प्रेग्नंट व्हायला येत नाही, तो बाळा करता येतो. ओके. आणि म्हणूनच आपण बाळाचे हां, हार्टबीट म्हणून मग हार्टबीट दिसूपर्यंत सपोर्ट दिसलं, देतो. हार्टबीट दिसलं की काय होतं की शास्त्रीयदृष्ट्या जर पाहिलं की जर तुम्ही गर्भपिशवीत Chances. हार्टबीट दिसलं तर चान्सेस ऑफ ॲबॉर्शन हे 1 किंवा 2% असतात. म्हणजे हा प्रोग्राम त्या लेवलपर्यंत येतो. असं नाही की आज प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कधी कधी ते हार्मोनचे इंजेक्शन घेतलेली असतात, त्याच्यामुळे एक पण सपोर्ट होतं. म्हणून बरेच त्याच्यामुळे पण येते म्हणजे बरेच काय प्रोटोकॉलमध्ये chemical आहे ते होतं. की HCGचं हार्मोन एम्ब्रिओ ट्रान्सफर नंतर आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून Yes. दोनदा डिपेंडिंग ऑन द प्रोटोकॉल. पण ते HCGचं हार्मोन हे प्रेग्नन्सी हार्मोन. तुम्ही जर ते इंजेक्शन घेतलं आणि युरिन टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह. सो दॅट इज ऑल्सो म्हणजे ती महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला येस. की ती प्रेग्नन्सी वाढते आणि वाढून ती गर्भपिशवीत हार्टबीट दिसलं की आपल्याला जवळजवळ 98-99% चान्स आहे की डिलिव्हरी होणार. ओके. मग हा प्रोग्रामचं ते मोठं वैशिष्ट्य आहे की तो त्या लेवलपर्यंत जातो. म्हणजे पहिल्या 2 महिने ते 10-15% ॲबॉर्शनची रिस्क आहे ती जाते, आणि तिथपर्यंत मग ते प्रोग्राम संपतो. आणि मग जे रुटीन प्रेग्नन्सी केअर आहे त्या पेशंटची त्याप्रमाणे काही पेशंट आपापल्या गावी जातात, काही जण नाशिकमध्ये राहतात, काहींना आपण सांगतो, काहींना आपण Yes. जायला सांगतो. आणि प्रत्येक केस बाकीचे काय फॅक्टर Yes. असतात त्याप्रमाणे. पण ओव्हरऑल आय थिंक दिस इज फ्रीज करतो. हो, म्हणजे फ्रीजिंगचं पण Included आहे त्याच्यात. इट्स अ गुड पॉईंट यू हॅड की फ्रीजिंगची कॉस्ट आणि फ्रीजिंग सायकल. एक सायकल म्हणजे काय, आज समजा एखाद्या पेशंटला 60 एमब्रिओ झाले, आपण 2-3 ट्रान्सफर केले, बाकीचे फ्रीज केले, मग नंतर ती समजा नाही प्रेग्नंट झाली तर मग हे 1 वर्षाकरता आपण ह्या प्रोग्राममध्येच फ्रीज करतो. त्याचं काय वेगळं चार्जेस लागत नाही. आणि नाही झालं तर इन्व्हेस्टिगेट करून पुढच्या वेळेला तेच एम्ब्रिओ ट्रान्सफर केले तरी ती पहिली सायकलच झाली. म्हणजे इट इज नॉट द सेकंड सायकल. म्हणजे 3 फ्रेश सायकल प्लस जे काही होतील त्या फ्रोझन सायकल. काही जणांच्या होतात, काही जणांच्या नाही होत. साधारण असं आहे की 30 ते 40% जणांचे एम्ब्रिओज फ्रीज होऊ शकतात. त्याचं मेन कारण तू म्हटली तसं की त्यांचं वय कमी असतं. 60-70% जणांचं काय नाही होत, कारण ते येतातच उशीर. येस.
त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, वय इज इम्पॉर्टंट, टाईम इज टिकिंग. ओके, तर येस. अजून ते माझ्याकडनं राहिलं. So if you are somebody who's taking IVF treatment or infertility treatment, or if you know anybody who's taking this, share this video, like, share and subscribe to our YouTube channel and stay tuned for more. आणि कॉमेंट्समध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा. आणि त्याच्यामुळे पुढच्या पॉडकास्टला मदत होते आणि हे याच्यावरूनच आलं आहे. धन्यवाद. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.